नमस्कार. आत्मविश्वासाच्या उदाहरणाच्या रूपात जर आपण मागील काही दशकं आणि वर्तमानामध्ये डोकावून पाहिलं तर काही व्यक्ती अशा आहेत ज्यांचा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे. जसे गया बिहारचे दशरथ मांझी, दार्जिलिंग पश्चिम बंगालच्या प्रेमलता अग्रवाल, रेवाडी हरियाणाचे संतोष यादव. या सर्वांच्या आत्मविश्वासासमोर हिमालयाच्या शिखरालाही वाकावं लागलं. आज ह्याच आत्मविश्वासी लोकांमधून माउंटेन मॅन ऑफ इंडिया दशरथ मांझीच्या जीवनाचा तुम्हाला परिचय देणार आहोत. धन्यवाद. दशरथ मांझी एक असं नाव जे मानवाची हिंमत आणि जिद्दीचं उदाहरण आहे. दशरथ मांझींचा जन्म 14 जानेवारी 1919 मध्ये बिहारमधील एक गाव गेहलोरमध्ये झाला होता. दशरथ मांझी एक अतिशय मागासवर्गीय भागातील आदिवासी जातीचे होते. प्रारंभिक जीवनात त्यांना त्यांचा लहानातला लहान हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. ते ज्या गावात राहायचे तेथून जवळ असलेल्या गावात जाण्यासाठी एक मोठं डोंगर म्हणजेच गेहलोर पर्वत ओलांडावा लागायचा. त्या काळी त्यांच्या गावात वीजही नव्हती, पाणीही नव्हतं. असं असताना लहान लहान गरजेसाठी ते संपूर्ण डोंगर एकतर ओलांडावा लागत असे किंवा त्याला वळसा घेऊन जावं लागत असे. दशरथ मांझी अगदी लहान वयातच घरून पळून गेले होते आणि धनबादच्या कोळशाच्या खाणीमध्ये त्यांनी काम केलं आणि काही काळानंतर ते त्यांच्या गावी परत गेले आणि फाल्गुनी देवीशी लग्न केलं. दशरथ मांझी त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम करायचे. एक दिवस जेव्हा ते डोंगरावर लाकडं तोडत होते त्यावेळी त्यांची पत्नी त्यांना जेवण देण्यासाठी तेथे आली, पण त्यांचा पाय घसरला आणि त्यांची पत्नी फाल्गुनी डोंगराच्या दरीमध्ये पडली. गेहलोर गाव आणि दवाखान्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या हट्टी डोंगरामुळे त्यांची पत्नी फाल्गुनी देवीला वेळेवर उपचार मिळू शकले नाही आणि त्यांचं निधन झालं. ह्या घटनेने त्यांच्या मनात घर केलं. ह्याच्यानंतर दशरथ मांझीने संकल्प केला की ते एकटे स्वतःच्या बळावर डोंगराच्या मध्यभागातून एक रस्ता तयार करतील आणि मग त्यांनी फक्त एक हतोडा आणि छन्नी घेऊन 360 फूट लांब, 25 फूट खोल आणि 30 फूट रुंद असलेल्या गेहलोरच्या डोंगरामधून रस्ता बनवण्यास सुरुवात केली. पत्नीच्या निधनाने खिन्न झालेल्या दशरथ मांझीने त्यांची पूर्ण शक्ती एकत्र केली आणि डोंगराच्या छातीवर वार करण्यास सुरुवात केली. मांझीने सांगितलं, जेव्हा मी डोंगर तोडण्यास सुरुवात केली तेव्हा लोक मला वेडा म्हणाले, पण ह्या गोष्टीने माझ्या निश्चयाला आणखीनच मजबूत केलं. ते सतत 22 वर्ष रोज आणि रोज ते डोंगर तोडायचे आणि त्यातच ते चटके देणारं ऊन, गोठवणारी थंडी, वारा, वादळ, भूक, तहान प्रत्येक संकटांना सामोरे गेले. परंतु त्यांचा आत्मविश्वास त्यांनी ढळू दिला नाही. मग एक दिवस असाही आला जेव्हा दशरथ मांझीने त्यांचं ध्येय शेवटी प्राप्त केलंच. त्यांनी डोंगर तोडण्यास 1960 मध्ये सुरुवात केली होती आणि 1982 मध्ये 22 वर्षांच्या मेहनतीनंतर मांझीने एकट्यानेच 360 फूट लांब, 25 फूट खोल आणि 30 फूट रुंद असलेल्या डोंगराला कापून एक रस्ता तयार केला. या रस्त्याने गयामधील अक्री आणि वजीरगंजमधील अंतर 55 किलोमीटर पासून 15 किलोमीटर एवढं केलं, जेणेकरून गावातील लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही. 2012 मध्ये फिल्म प्रभागने यांच्यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म द मॅन हू मूव्ड माउंटन याची निर्मिती केली आणि जुलै 2012 मध्ये निर्देशक केतन मेहताने दशरथ मांझीच्या जीवनावर आधारित फिल्म मांझी द माउंटेन मॅन बनवण्याची घोषणा केली. आजारी असतानाच मांझीने आपल्या जीवनावर एक फिल्म बनवण्यासाठी विशेष अधिकार दिले. 21 ऑगस्ट 2015 ती फिल्म रिलीज झाली, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने मांझीची आणि राधिका आप्टेने फाल्गुनी देवीची भूमिका केली. मुख्यमंत्री नितीश कुमारने गेहलोरमध्ये त्यांच्या नावावर 3 किलोमीटर लांब एक रस्ता आणि हॉस्पिटल बनवण्याचा निर्णय घेतला. सन 2007 मध्ये
73 वर्षांचे असताना जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा डोंगरावर त्यांनी लिहिलेली ती कथा मागे राहिली, जी येणाऱ्या बऱ्याच पिढींना ही प्रेरणादायक बाब असेल की जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही डोंगर फोडूनही पुढे जाऊ शकता.